45 रुपयांचा गॅस थेट 80 रुपयानं विक्री सुरू आहे या गॅसची आणि त्यामुळे रिक्षा चालकांनी लिशा हॉटेल चौकातील पेट्रोल पंपावर गराडा घातलाय। पेट्रोल पंप चालकांना रिक्षा चालक जाब विचारताना पाहायला मिळतात। बातमी आहे कोल्हापूरमधून। काही वेळापूर्वी सुद्धा आपण पाहिलं असेल तर नागरिक बरेच आक्रमक झाले होते गॅस संदर्भातच, कारण की त्यांना गॅस सिलेंडरचा पुरवठा होत नाहीये आणि आता 45 रुपयांचा गॅस थेट 80 रुपयांनी विकला जातोय आणि त्यामुळे रिक्षा चालकांनी लिशा हॉटेल चौकामधील पेट्रोल पंपावरच गराडा घातलेला आहे। आणि ही दृश्य आहेत कोल्हापूरमधून। रिक्षा चालक जे पेट्रोल पंपावर एकवटलेले आहेत त्याची पेट्रोल पंप चालकांना रिक्षा चालक जाब विचारतात। युद्धाचे परिणाम फक्त इराण, इस्रायल आणि अमेरिकेवरच नाही तर संपूर्ण जगभरात उमटतायत आणि संपूर्ण जगभरातच नाही तर भारतात, महाराष्ट्रात, मुंबईत आणि अनेक राज्यांमध्ये उमटल्याचं पाहायला मिळतंय। कोल्हापूरमधून ही दृश्य पाहतोय। 45 रुपयांचा गॅस थेट 80 रुपयांनी विकला जातोय आणि त्यामुळे आता रिक्षा चालक आक्रमक झालेले आहेत। रिक्षा चालकांनी लिशा हॉटेल चौकातला जो पेट्रोल पंप आहे या पेट्रोल पंपाला गराडा घातलेला आहे आणि पेट्रोल पंप चालकांना हे रिक्षा चालक जाब विचारताना पाहायला मिळतात। रिक्षांच्या रांगावरच मोठ्या लागलेल्या दृश्यांमध्ये दिसतात। लिशा हॉटेल चौकामधून पेट्रोल पंपावर रिक्षा चालक आक्रमक झालेले आहेत आणि पेट्रोल पंप चालकांना रिक्षा चालकांकडून जाब विचारला जातोय। या संदर्भात आणखी जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी शेखर पाटील आपल्या सोबत आहेत। शेखर, 45 रुपयांचा गॅस थेट 80 रुपयांनी विक्री सुरू आहे, काय म्हणणं आहे या रिक्षा चालकांचं आणि पेट्रोल पंप चालकांचं सुद्धा? श्रद्धा, आपण बघतोय कोल्हापुरातल्या लिशा हॉटेल परिसरातला हा एक पंप आहे आणि त्यावरतीच ही सगळी गर्दी झाल्याचं पाहायला मिळते। हे सगळे माझ्या मागे दिसत आहेत, हे सगळे रिक्षा चालक आहेत। ते या ठिकाणी गर्दी करून एकच जाब विचारतात की 40-45 रुपयाला मिळणारा जो गॅस कालपर्यंत होता तो अचानक इतका का वाढलेला आहे आणि म्हणूनच या सगळ्यांनी गर्दी केलेली आहे। बाजूला जर बघितलं तर रिक्षांची मोठी रांग देखील पाहायला मिळते। दोन्ही बाजूंना ही रिक्षांची रांग लागलेली आहे। अक्षरशः या ठिकाणी वाहतूक कोंडी निर्माण झाल्याचं चित्र आता आहे। खरं तर हे सगळं निर्माण होण्यामागं एकच कारण आहे, जे म्हणजे रिक्षा चालक जे दररोज ज्या दरामध्ये गॅस भरतात त्याच्यामध्ये आता वाढ झालेली आहे आणि अर्थात या संघटनेचे पदाधिकारी देखील आहेत। कशा पद्धतीने इथं वाढवली जात आहेत आता रेट आणि म्हणून तुम्ही सगळ्यांनी आता त्याच्यावरती जाब विचारायला सुरुवात केली? पूर्वी हा गॅस 43 रुपयानं होता, 5-6 दिवस झाले 43चा 50 केला, 60 केला, 65 केला, तरी पण आमचे रिक्षाचालक, गोरगरीब रिक्षाचालक सण करत होते की कुठंतरी आपल्या मुलाबाळांचा पोटाचा व्यवसाय म्हणजे पोट चालणे ह्या याच्यावर आमची रिक्षा। पण काल त्यांनी 75 केला, आज सकाळी 75चा 80 रुपये केला। 80 रुपये केल्यानंतर आमच्या रिक्षाचालकांचं संतुलन बिघडलं। तिने आम्हाला फोन केला की असं झालं। आम्ही ह्या पंप मालकांच्याकडे आलो, ह्याने आम्ही विचारलं की बाबा याचा जे दर वाढलेला आहे हा दर तुमच्या जवळ अधिकृत आहे काय? तर ते म्हणतात अधिकृत आहे। आम्ही म्हटलं दाखवा आम्हाला, तरी हे दाखवत नाहीत। यांचा सगळा मनमानी कारभार चालला आहे। आमच्या रिक्षाचालकांना लुटण्याचं यांचं काम आहे। 8 दिवस यांनी लाखो रुपये गोळा केलेत। हे लाखो रुपये गोळा केलेलं तुम्ही कुणाला दिलेत? आमच्या रिक्षाचालकांच्या खिशातलं पैसे घेतल्यात, गोरगरीब रिक्षाचालकांच्या खिशातलं पैसे घेतलायचा तुम्ही। हे जर काय केलं तुम्ही, काय सांगत नाहीत, काय नाहीत। जर ह्यांनी जर असाच पंप जर चालू ठेवला तर हा पंप आम्ही बंद ठेवणार। दुसरं म्हणजे आमच्या रिक्षाचालकांना सरकारनं कोणतीही मदत केलेली नाही, सरकार मदत करत नाही आणि अशी लूट करणाऱ्यांच्या पाठीशी हे सरकार राहते। खरं तरी हा एकच पंप आहे की आणि शहरात असेच चालू आहे सगळीकडे? कोल्हापुरात जवळजवळ 5 पंप आहेत, पण यांची मिलीभगत आहे। मुळात कुठल्याही प्रकारे कंपनीकडून यांना अधिकृत दर वाढवण्याचे किंवा शासनाकडून अधिकृत दर वाढवण्याचे काही मेल वगैरे आलेले नाहीत। फक्त यांचा मनमानी कारभार चालू आहे। आकाती युद्धाच्या नावाखाली गोरगरीब रिक्षा चालकांना असू दे किंवा वाहनधारकांना असू दे भीती दाखवून करोडो रुपये अक्षरशः यांनी 8 दिवसात मिळवले आहेत। करोडो रुपये मिळवलेले आहेत, लूट केलेले आहेत। माझी शासनाला नम्र विनंती आहे, हे शासन जर गोरगरिबांच्या पाठीशी असेल तर यांनी मेस्मा अंतर्गत यांच्यावर कारवाई करावी आणि हे पंप सील करावेत आणि यांच्यावर धडक मोहीम राबवून यांना जे मेटाकुटीला आणावं, कारण यांना कोण विचारणार नाही असे यांची समजूत आहे। शासनानं दाखवून द्यावं की खरोखर हे शासन गोरगरिबांचं आहे। खरं तर तुम्ही इथं आला होता, किती रुपयाला कालपर्यंत भरला होता आणि आज काय रेट सांगितलं? काल होता 70 रुपयानं गॅस चालू होता। मग आज सकाळी
आमचे रिक्षा चालक आलेले त्यावेळी 75 रुपये गॅस होता. पण मी ज्यावेळी गॅस भरायला आलो, आता माझी रिक्षाच तिथं आहे, ज्यावेळी स्टॉप झाली तिथं त्यावेळी 80 रुपये होता. पण मी मालकांना विचारलं, म्हणलं एवढा रेट सकाळी 75 होता, आता 80 रुपये गेला, असा कसा काय 15 मिनिटात एवढा गॅस कसा काय वाढवला? ते म्हणले आम्हाला वरनं मेल आला कंपनीचा. मी म्हणलं आम्हाला मेल दाखवा काय असेल ते. मग आमचे अधिकारी आहेत त्यांना आम्ही बोलवून घेतलं, बाबा असं असं झालंय, काय करायचं. आज कंडिशन असं आहे की पॅसेंजरकडे 5 रुपये वाढवून मागितले की पॅसेंजर आरटीओला जाऊन तक्रार करतात की रिक्षावाली 5 रुपये एक्स्ट्रा मागतात म्हणून. मग आम्ही ह्यांची तक्रार कोणाकडे करायची? हे असं खरं तर यांची तक्रार कुणाकडे करायची असा एक प्रश्न त्यांनी विचारला आणि अर्थातच हा प्रश्न देखील योग्य आहे, कारण एकीकडे गॅस त्या ठिकाणी सुरळीत सुरू आहे असं देखील सांगितलं असलं तरी दुसरीकडे अशा पद्धतीनं दरवाढ सुरू आहे. आणि अर्थातच या सगळ्यांनी हा एक प्रकारे या ठिकाणी संपूर्ण पेट्रोल पंप आणि गॅस पंपला घेराव घातलेला आहे. आपण या संपूर्ण गॅस पंप परिसरातली दृश्य बघतोय, ज्या ठिकाणी चारी बाजूने आपण बघितले तर रिक्षा ज्या आहेत त्या उभ्या असताना दिसत आहेत. आणि त्यांच्याकडून एकच प्रश्न जो आहे तो विचारला जातोय, तो म्हणजे इतकी दरवाढ एका दिवसामध्ये कशा पद्धतीने झालेली आहे. आणि या सगळ्यांनी आणि एक यावर दुसरी देखील आता मागणी सरकार केली काय की निर्णय घेतं मेस्मा हे सुद्धा अंतर्गत या पाहणं सगळ्या महत्त्वाचं असेल. वरती शेखर, अपडेट कारवाईची घेत राहू. धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी.